तू मुंबईला जा. अगं तू काही काय बोलतेस? काही काय याच्यात? अगं खरंच जा. त्यांना सांग की मला तुम्ही हवे आहात लग्नात. थोडं इमोशनल वगैरे टाक ना त्यांच्यावर. त्यांना सांग की हळद लागलेली असताना मी इथे आली आहे तुमच्याकडे. तुम्ही प्लीज या माझ्या लग्नाला. सांगून तर बघ, तुला तरी बरं वाटेल ना. हा हो करशील? पण त्या ऐकतील का माझं असं सांगितलं तर? का नाही ऐकणार? किमान तू किती जेन्युइन आहे हे तरी त्यांना कळेल ना. चल लाव त्यांना फोन. आता? हो आत्ता लाव, मी बघते. हॅलो, बोल ईशा, कशी आहेस? हा मी बरी आहे. तुम्ही प्लीज मला उद्या भेटता. अगं लग्न आहे ना तुझं? हो परवा आहे, म्हणजे 3 दिवस आहेत अजून. हो पण लग्न आहे ना. मला कसली भेटतेस? मस्त एन्जॉय कर. कशी दिसतेस? आणि ए ऐक ना, मला फोटोग्राफ्स पाठवशील म्हणजे मला बघता येईल ग तुला. आणि स्मार्टफोन घेतल्याचं सार्थकी पण लागेल. पाठवशील? मला प्रत्यक्ष बघायचंय तुम्हाला. अगं आता हे काय नवीन? प्लीज ना प्लीज. तुम्ही मला प्रॉमिस करा तुम्ही माझ्या लग्नाला याल, मग मी नाही येत तुम्हाला भेटायला. ईशा एक मिनिट. मी तुम्हा दोघांनाही त्या दिवशी अगदी स्पष्ट सांगितलं ना, मला हे शक्य नाहीये. प्लीज बाळा, मला अशी कोंडीत नको ना पकडूस प्लीज. प्लीज ना प्लीज प्लीज. आई मी तुमच्याकडे कधी काय हट्ट केलाय का आतापर्यंत? नाही ना. एकदा प्लीज ना प्लीज प्लीज. अगं प्लीज असा वेडेपणा करू नकोस ईशा. लग्न आहे तुझं. उद्या सकाळी 9 वाजता आपण भेटतोय. ओके ओके मी येते, मी पोचते. काय झालं? आपण जायचंय. येस कमाल. हात का गार लागतात तुझे? कारण मला भीती वाटते. घाबरू नको, सगळं नीट होईल, सगळं नीट होईल. मी आहे ना माझ्या. काय काय ठरतंय तुमच्या दोघींचं? काही ठरत नाहीये, काहीच नाही. म्हणजे आम्ही असं ठरवत होतो म्हणजे की आता हिचं लग्न होणार ना काकू, मग काय आता ही सासरी जाणार. हो ना. मग मी तर एकटीच राहीन ना घरी. मग मी हिला म्हटलं की 2 दिवस तू माझ्याकडे येऊन राहा, 2 दिवस इथे सासवडला ये आणि मग उरलेले दिवस ओमच्या घरी राहा म्हणून. हो की नाही? ठरलं ना? ठरलं. ती लाख ठरवेल ग, पण तिच्या नवऱ्याने तिला सोडलं पाहिजे की नाही? हा मी उद्या चालली. इशू आता उद्या कुठे चाललीस तू? आता कुठेही जायचं नाही बरं का. हा आता अजिबात कुठे जायचं नाही. तू नसते असे वेडसर प्लॅन्स प्लीज बनवू नकोस, मला आजी ओरडेल. अगं तिला कोण सांगताय? मी आणि आशू जातोय पटकन. अश्विनी प्लीज तिला समजावून सांग, असं करू नकोस म्हणावं. हे असं वागायचं नसतं. नाही काकू, ते जावं लागेल ना. इशू मला लोकांसमोर तमाशा नको. अगं तू माझं ऐकतच नाहीयेस. तू एकटीच बोलतेस, तुझंच म्हणणं आपलं. तू हे रेटतीयेस. आणि मी कुठे चाललीये? कुठे चाललीये? मुंबईला. स्पा मध्ये चाललीये मी. स्पाला चाललीये मी. मुंबईची माझी एक मैत्रीण. मुंबईला वगैरे जायचं नाही आता. नाही काकू, मुंबईला नाही जाते आम्ही. काही काय इशू, मुंबईला कुठे जातोय आपण? नाही काकू, मुंबईची मैत्रीण आहे. पुण्यात स्पा आहे तिचं. पुण्यात स्पा आहे तिचं. ती जर स्पावाली इथे आली ना लग्नात तर ही फार चमकेल. खरंच खूप छान दिसेल का ती? हो. आता काहीतरी मला काय एक काम करा मग तुम्ही सकाळी कोणी उठायच्या आत निघून जा. तिला म्हणा लवकरची अपॉइंटमेंट आहे. हो. पटकन जा, पटकन येतो. मी आता काय सांगू, पण आजीला मी सांगू काय? काकू तुम्ही आता तर फार सुंदर दिसताय. नलिनीज मध्ये जाता वाटतं. अगं हे आवरून घ्या सगळं. इशू हे आवरलेलं पाहिजे मला, बॉक्स वगैरे. हो तेच. काय आता मी करू?
बघते म्हणून मी लपलीये. ओके सगळं चल लवकर चलाच. हो चल चल. बावळटेस का तू? अरे तू बावळटेस का? अगं आई उठली असते ना आता. बावळट अलार्म कशाला लावला? अरे तू वेडी आहेस का? तू मला सांगितलं होतंस ना की 4 वाजता जायचंय म्हणून. अरे पण तू मी झोपलेच नाही रात्रभर. मी 3 वाजल्यापासून तयार आहे कपडे घालून. अरे मग तो तुझा प्रॉब्लेम आहे, माझा काय प्रॉब्लेम आहे त्याच्यात? तू आपलं ठरलं होतं ना म्हणून मी लावला. तू माझ्याशी असं बोल नको यार. या पद्धतीने कळलं मला ऑलरेडी टेन्शन आलंय. तू असं बोललीस तर मी काय करू शकणार नाही. टेन्शन घेऊ नको ईशू. तुझं लग्न होणार आहे. मी आहे ना, मी आहे. बोलतीये काय काय? चला बघ बाहेर भिंतीजवळ जो खड्डा पडला ना तो माती टाकून व्यवस्थित बुजवून घ्या. काम नीट व्हायला पाहिजे. पुन्हा सांगणार नाही. हा हो बंटी साहेब काय रे एवढा सिरियसली का बसलायस? घरामध्ये एवढी कामं चालली आहे, सगळ्यांची पळापळ चालू आहे. एवढा विचार करू नकोस बाबा. एका दिवसात ज्ञानी होऊन जाशील. हा काका काय प्लीज मी खूप सिरियस आहे रे. हा सिरियस का रे बाबा? अरे काका मी विचार करतोय. कसला? बघणार आहे काका, पैशातही सुद्धा ओमदारा सोबत लग्न करून पुण्याला जाणार आहे. आणि बघ पुढच्या वर्षी आदित्यताई सुद्धा शिक्षण घेण्यासाठी पुण्याला जाणार आहे की नाही. मग मी एकटा इथे काय करू दे? काका ऐक ना, तू बाबांना सांगशील ना की पुढच्या वर्षी मला शिक्षणासाठी पुण्याला पाठवा म्हणून. काका प्लीज, काका प्लीज. सांगेन रे. तुला एक मस्त आयडिया देतो. हा. हा आता असं करायचं, मोठा झालायस ना हा जबाबदारीने वागायचं. म्हणजे काय करायचं हे बघ, ईशाताई इथे असेपर्यंत तिच्या जवळपासच राहायचं. तिला काय हवं नको ते सगळं बघायचं. मोठा झालायस, जबाबदार आहेस, जबाबदारीने वागायचं. ओके जबाबदार आहे, जबाबदारीने वागायचं. हा ईशाताईच्या आजूबाजूला. हा हा काकू ईशाताई कुठे आहे? ती हा म्हणजे खोलीत ना. हा ओके ओके. हा कशाला तुला ईशाताई कशाला हवी? जबाबदारी घ्यायला. जबाबदारी. हा नाही आता माझी एक जबाबदारी घ्या आधी. माझं एक काम आहे. नाही नाही आता काम कुणाचंच नाही. आता काम फक्त ईशाताईचं. हा मी चाललोय तिच्या खोलीत. एक मिनिट, ती खोलीत नाहीये, ती बाहेर गेले. बाहेर गेले? कुठे गेले? बंटी तुझा जाऊ. एका वेळी एक भास आहे. काय मुलगा आहे हा, भयंकर कटकट कटकट आणि पसारे सगळे. मला किती बघ पसारा केलाय. मला आता ना खरंच कुणाशी एक शब्द सुद्धा बोलायचं नाही. मी शांत बसणार आहे बाबा जरा. अलका ईशा कुठे गेली आहे? पुण्याला. पुण्याला गेली ती? नाही अगं काय 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 ईशा पुण्याला गेली? कधी? तुम्ही जा ना. म्हणजे ते हे काम तू. हो, हो. हा कुठे गेली आहे? पुण्याचे 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 नाही का ते? कोण पुण्याचे? कोण देसाई. देसाई पुण्याचे. ते राहतात राम मंदिराच्या तिकडे मागे. त्यांच्याकडे गेली ती. अगं पण हळद लागल्यानंतर घराच्या बाहेर जायचं नसतं ना. आता आई ना कळलं तर? तुलाही कळत नव्हतं एवढं? मी फोन करून बोलवून घेते तिला. नाही नाही थांब. ते जे देसाई आहेत ना राम मंदिराच्या मागे राहतात पुण्याचे, त्यांच्याकडे ती नाही गेली. ईशा कुठे गेली आहे तुम्हाला सांग. कुठे गेली ईशा? हा गेली कुठे ईशा? अगं म्हणजे खोलीत नाहीये. कमाल वाटते मला. हळद लागली ना तिला. आणि आई काय म्हणतील आता, उमा
गेली कुठे इशू? इशू अगं आ या बसा. मी सांगितलं होतं ना नका येऊ, मग का आलात? हो का? बसा. सॉरी. पण आम्ही आलोय आता. इट्स ओके. सॉरी, आमच्यामुळे खूप त्रास होतोय तुम्हाला. नाही, मी खरं तर लवकर येते ऑफिसला. आज उशीर झाला मला. खूप वेळ नाही ना थांबावं लागलं बाहेर? नाही बाहेर 1 तास. अश्विनी, अश्विनी केतकर. हाय अश्विनी. नमस्कार. हाय. आम्ही एकत्रच प्रॅक्टिस करतो बरं. आणि आम्ही एकत्रच राहतो पुण्याला. एकत्र. तुझा आहे. घे तू, घे फोन, घे घे. उचल फोन, उचल. बोल आयुष. नाही नाही, मी सायलेंट वरती टाकते. अगं काय किती वेळ? हा म्हणजे कुठे आहात? कुठे तुम्ही? सांगितलं होतं ना हळद लागल्यावरती बाहेर पडायचं नाही म्हणून. पळून गेले नाही ना विचार. ए काय काय असं विचार? हो पळून गेलीस का तू? काकू काकू, एक मिनिट. कोणीही पळून जात नाहीये. मी अश्विनी बोलते. अगं हो. नाही काय अश्विनी? अय्या अश्विनी, तू कसं काय फोन घेतलास? मग इशू कुठे आमची? अश्विनी मला सांग. इशू पळून गेली आहे ना? पळून जाऊन लग्न करणार आहे ना ती? नाही काकू, नाही पळून जाते ती. तुम्हाला काल सांगितलं ना मी, आम्ही स्पा मध्ये जाणार आहोत म्हणून. हो. अगं सॉरी. हा अगं तिने मला काल सांगितलं होतं की स्पा मध्ये जाणार आहेत त्या म्हणून. विसरूनच गेले मी. काय बाई तरी कर्म माझं. हो ना. तू ईशाला फोन द्यायला सांग. ईशाला फोन दे बरं जरा. ईशाला काय फोन? माझ्यावरती विश्वास नाही का? नाही अगं विश्वास आहे, पण माणसं नीट विचार. माणसं यायचेत घरी जेवायला आणि ताबडतोब घरी या परत तुम्ही. हा मग आम्ही 12 पर्यंत पोहोचतो. हा ठीक आहे. येतात काय? ईशा कुठे आहे ते विचार. ईशा कुठे आहे? आहे ना, आहे ईशा आहे. ईशा फेस पॅक मी फेस पॅक. हा तिने फेस पॅक लावलाय. तिला नाही बोलता येणार. काकू असं का वागता तुम्ही? तुमचा तिच्यावरती विश्वास नाहीये. मग तिला राग येतो, तिला खूप वाईट वाटतं. आणि आता तिचं लग्न पण होणार आहे ना काकू. तुम्ही, मी उमा काकूला मेसेज करते इथला पत्ता, मग या म्हणा. नाही हो बरं. बारा पर्यंत तुम्ही दोघी पुण्याला कशा काय पोचणार? तुम्ही घरी न सांगता चाला? सॉरी, म्हणजे काय झालं की ईशाला तुम्हाला भेटायचंच होतं ना, आणि घरनं परवानगी मिळणं शक्यच नव्हतं. मग शेवटी निर्धाराने ठरवलं की जायचंच आर्या पार. आणि आलो. आता बघू पुढचं काय होतं ते. म्हणून खोटं बोलून आलात तुम्ही दोघी? काहीतरी चांगलं व्हायला हवं असेल ना, तर कधीतरी थोडंसं खोटं बोललेलं चालतं. काय झालं? कशा आहात ग? कशा आहात तुम्ही दोघी?
ऍक्च्युली मीच म्हंटल हिला की चल आपण काही होत नाही, मी सगळं मॅनेज करून घेईन म्हणून. म्हणजे तिलाही तसंच वाटत होतं. मीही अशीच होते, अशीच. मला आवडतंय. मनापासून जे वाटतं ते करून मोकळं व्हायचं, कुणालाही न जुमानता. मग तशाच माझ्या लग्नाला या ना तुम्ही, कुणालाही न जुमानता. मी तुला अगदी क्लिअरली सांगितलं होतं ईशा, मला हे नाही जमणार, हे मी नाही करू शकत. मला एक कन्फेस करायचंय तुमच्याकडे. हे तुम्ही आमच्या सोबत असावं, माझ्या आणि ओमच्या लग्नाला यावं, याच्यासाठी जे काही सगळे प्रयत्न झाले ना ते मी घडवून आणले होते. आणि मी हेही कबूल करते की हे सगळं माझ्या स्वार्थासाठी चालू झालं. पण मी खरं सांगू का, आज इतक्या दिवसांनंतर या सगळ्याच्या पलीकडे जाऊन मला तुम्ही हव्यात माझ्या लग्नाला यायला. एक मैत्रीण म्हणून लग्नाला यायला हव्यात. आतापर्यंत म्हणजे फार नाही, पण जेवढं काही इंटरॅक्शन झालं ना आपल्यात, जो काही तुरळक सहवास मिळाला मला तुमचा, मला खूप आवडलाय तुम्ही, खूप जास्त. आणि मी तुम्हाला माझी मैत्रीण समजायला लागली. आणि म्हणून माझी ही मैत्रीण मला मला माझ्या लग्नात हवी आहे, खरंच हवी. सॉरी. मलाही खूप आवडतेस तू, खूप. अगदी पहिल्या दिवशी भेटलीस ना अचानक, त्या दिवसापासून. पण 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 म्हणजे तुम्ही नाही येणार. चला, थँक यू सो मच फॉर युअर टाइम. आई, नाही, मी रागवून नाही चालले तुमच्यावर, खरंच नाही चालले रागव. मी खूप कळकळीने तुम्हाला रिक्वेस्ट करायला आले होते, कारण मला मनापासून वाटत होतं. आणि मी समजा आलेच नसते तर मला असं वाटत राहिलं असतं की मी प्रयत्न करण्यात कमी पडले. पण तसं नाहीये, मी 100% माझ्याकडून प्रयत्न केले. आता मी तुमच्या मनात शिरून तर तुमचं मन नाही ना बदलू शकत. मी मुहूर्त सांगू का लग्नाचा तुम्हाला? मला प्रयत्न करतच राहिले पाहिजेत ना इथून जायचेपर्यंत. 12-25 ओमनी पत्रिका मेल केली. काय शहाणा आहे. आणि मला म्हणला होता तिला फोर्स करू नको, कारण तिला त्रास होतो. इतकं वाटतंय त्याला तुम्ही लग्नाला यावं आमचं. आमचं बाकी सगळं सेम आहे, पण फरक इतकाच आहे की मी बोलून दाखवते, तो बोलून नाही दाखवत. तुम्ही लग्नाला येत नाही आहात कारण तुम्हाला वाटतंय तुमच्या येण्यामुळे तिथे प्रॉब्लेम्स होतील आणि त्याचा ओमला त्रास होईल. आणि ओमला वाटतंय की तुम्हाला खूप त्रास होईल तुम्हाला फोर्स केला तर. किती विचार करताय तुम्ही दोघं एकमेकांचा. आणि मी तुम्हाला लग्नाचा फोटो नाही पाठवणार आहे. सॉरी, मला तुम्ही सांगितलं होतं पण मी नाही पाठवणार आहे,
कारण मी सून आहे ना तुमची. मी पण तुमचाच विचार करते. त्या फोटोमध्ये तुम्ही नाही आहात, त्याचा तुम्हाला सगळ्यात जास्त त्रास होणार. मी नाही पाठवणार फोटो तुम्हाला. चल. ईशा, ईशा, तू खरंच खूप शहाणी मुलगी आहेस. खूप छान संसार करशील माझ्या ओमचा. ऑल द बेस्ट. मी नक्की प्रयत्न करेन यायचा.